भुसावळात कॉकरोचने तापवले शहर। कॉकरोच युवा मोर्चाने दणाणले भुसावळ। प्रांताधिकारी कार्यालयाकडे निदर्शने। 24 जुलै 2026 शुक्रवारी दुपारी भुसावळ शहरातील अचानक तापमान बदल झाला होता, तशीच राजकीय व सामाजिक वातावरणही तापलेले होते। कॉकरोच युवा संघटनेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा भर पावसात काढण्यात आला। या मोर्चाने शहराच्या रस्त्यांवर जणू युवकांच्या अंगात शहीद भगतसिंग संचारला जशी क्रांतीची लाट उसळली आहे। दुपारी ठीक 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला। देशभरातील कॉकरोच घटनांना विरोध करणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व युवा आवाजातले आघाडीचे कार्यकर्ते विवेक सपकाळे, फैजान शेख, हर्ष सरदार, खुशवंतसिंग राजपूत, अभय सोनवणे, अश्विन सोनवणे, प्रथम बोंबडे, अब्बास खान, तयाब शेख यांच्यासह शेकडो युवक युवतींनी केले। मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी आणि तरुणींचा उत्साह पाहून कोणीही थक्क व्हायचे। सर्वप्रथम वीर पुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून निघालेल्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गावरून गर्जना करत प्रांताधिकारी कार्यालय गाठले। आंदोलकांनी हातात घोषणापत्रे, फलक घेतले होते, तर त्यांच्या आवाजात मोदी सरकार परत हटाव, इनकलाब जिंदाबाद, जय भीम, सरकार मुरादाबाद अशा घोषणा दुमदुमत होत्या। भुसावळातील हा मोर्चा बघत सामान्य नागरिकांचेही डोळे विस्फारले। प्रांताधिकारी श्री जितेंद्र पाटील यांनी आंदोलकांचा आक्रोश लक्षात घेत कार्यालयाच्या बाहेर गेटवर येऊन प्रतिनिधींचे निवेदन स्वीकारले। निवेदनात कॉकरोचच्या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून मोदी सरकारातील जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा मागणी करण्यात आली, तसेच दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली। श्री पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलनातील युवकांनी बऱ्यापैकी समाधान व्यक्त केले, मात्र यापुढे आंदोलन उग्र वळण घेणार नाही याची शासन स्तरावर काळजी घेण्याचे आश्वासन मागितले। या संपूर्ण मोर्चाने भुसावळ शहराचे वातावरण आंदोलनाच्या रंगात रंगवून टाकले। हा मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडला। पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलिसांनी युवकांना शांततेचे आवाहन केले, तर सहभागी युवाच्या चेहऱ्यावर असलेली जळमट आणि घोषणांमधील आक्रोश हे या विषयाची तीव्रता दाखवून गेले। सायंकाळपर्यंत या घटनेची चर्चा शहरातील चहाच्या टपऱ्यांपासून ते चौपाट्यांपर्यंत सर्वत्र ऐकू येत होती। सदर घटनेचे सविस्तर पडसाद आणि निवेदनाची प्रत येत्या काही वेळात सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती आहे। भुसावळातील युवा शक्तीने आज पुन्हा एकदा आपला आवाज बुलंद करून सिद्ध केले की अन्यायापुढे तरुणाई शांत बसणार नाही। प्रकाश सरदार, IB7 न्यूज, खानदेश प्रांत। काय बोलणार विवेक आजच्या मोर्चामध्ये? या मोर्चामध्ये या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा आम्ही राजीनाम्याची मागणी केली आहे। देशात होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जन आंदोलन याच्या ठिकाणी दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि विद्यार्थ्यांना होणारा जो आर्थिक मानसिक त्रास आहे, शेतकरी शेतमजूर कष्टकरी काबाड कष्ट करून त्यांच्या मुलांना विद्यार्थ्यांना शिकवतात आणि ते सरकार जेव्हा TETचा पेपर फोडते तेव्हा विद्यार्थी आत्महत्या करतात आणि मानसिक त्रास होतो। आजचं जे प्रोटेस्ट तिथं घडलंय तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी हादोराच्या शंकेना या ठिकाणी गावोगावून या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत आणि हे दडपशाही सरकारचे आहे। हे विद्यार्थ्यांचं कुठेतरी दुबळी करण्याचं काम करते आहे। दिल्लीला या ठिकाणी झालेलं गैरवर्तणूक, विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, त्या ठिकाणी आसूबॉम्ब फेकण्यात आलेला, त्या ठिकाणी लाट्यांना खिडे मारून त्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी आसूबॉम्ब सुद्धा फेकण्यात आले, ते पण एक्सपायर। या दडपशाहीचं आणि या नरेंद्र मोदी सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर आणि निषेध करतो। आणि धर्मेंद्र प्रधान एवढा वेळ कशासाठी? अरे विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी बॉम्ब, त्या ठिकाणी रायफला लावल्या। अरे विद्यार्थी का या देशाचं भविष्य नाहीये का? त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आसूबॉम्ब फेकण्यात आले। अरे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला, कशासाठी? हे सर्व आजचे जे विद्यार्थी आहे हे सर्व भगतसिंग आहे। अरे तुम्हारी जेलों में ताकत कितनी, तुम्हारी जेलों में जगह कितनी आहे? आतापर्यंत इतकं सगळं होऊन 1 महिना होत आला आहे या प्रोटेस्टला, तरी धर्मेंद्र प्रधानचा तुम्ही मोदींजींनी इस्तीफा घेतला नाहीये। हे सगळं प्रोटेस्टच्या खिलाफ होतंय आणि उलटात सगळे त्यांना सपोर्ट करत आहे। आता प्रोटेस्ट चालू असताना पंजाबला परत एक पेपर लीक झाला, ही किती मोठी चुकीची गोष्ट आहे। तुम्ही आमच्या इंडियाच्या युथला काही मानच देत नाहीये। आम्ही तुमचे फ्युचर आहोत आणि तुम्ही तरी आम्हाला असे ट्रीट करत आहात, हे खूप चुकीचं आहे। आता त्यांचा इस्तीफा घ्यायलाच पाहिजे। शंकर मी असं करतो। भुसावळ पोलिसांनी जो तुम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल तुमचं काय? भुसावळ पोलिसांचा आम्ही खूप जास्त अप्रिशिएट करतात। त्यांनी आम्हाला खूप कोऑर्डिनेट केलं, खूप सपोर्ट केलं। आम्ही जेव्हा पण त्यांच्याकडे हेल्प मागितली त्यांनी क्विक ॲक्शन्स काढले। आमची प्रोटेस्ट हे एक फेअर प्रोटेस्ट आहे, त्यांनी समजून घेतला आणि आम्हाला खूप छान सपोर्ट केला। आय फील सो थँक्स टू हिम की त्यांनी आम्हाला इतका छान सपोर्ट केला।
पोलिसांनी जो तुम्हाला सपोर्ट दिलाय त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? आम्हाला जी प्रशासनाकडनं मदत मिळाली ती आमच्यासाठी खूप गरजेची होती आणि आम्ही त्यांचे आभार मानतो की आम्हाला असाच पुढे सपोर्ट करत राहा आणि आम्ही जे आव्हान करतो आहे ते आमचे आव्हान पूर्ण झालेच पाहिजे. येणाऱ्या 2 दिवसात जर नाही झाले येणाऱ्या 2 दिवसात जर नाही झाले तर आम्ही आजून दिल्ली पेटवणार. ही गर्दी दिल्लीपर्यंत जाणार. धर्मेंद्र प्रधान